आपण करतोय मस्त दम के कबाब आणि चिकन पासून तयार करतोय आपण। आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, मी इथे कोळसा ठेवलेला आहे, म्हणजे मागे गरम करून घेतलेला आहे, तो जळता कोळसा इथे ठेवलेला आहे। आपल्याला तो लागणार आहे आता 5-10 मिनिटांमध्ये। त्याच्या आधी आपल्याला या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत। त्याच्यामध्ये मी टाकतोय दालचिनीची पूड, तिखट आवडीच्या प्रमाणे तेवढं तिखट टाकायचं आहे आपल्याला। याच्यात टाकणार आहे मी हळद, थोडी हिरवी मिरची पण टाकतोय, आलं 1-1.5 चमचा आलं टाकलेलं आहे याच्यात, त्याचबरोबर वेलची पूड, याच्यात जाणार आहे आता मीठ। या सगळ्या गोष्टी एकत्र करू आपण। आता याच्यामध्ये आपण तळलेला कांदा टाकणार आहोत, थोडं बारीक करून घेतो आणि हा तळलेला कांदा याच्यात टाकणार आहोत। याच्यामुळे खूप छान चव येते या कबाबला। आता मी एक काम करणार आहे, हे सगळं जे मिश्रण आहे ना, चिकनचं मिश्रण, हे एका भांड्यात घेतो, एका कढईत घेऊया। आता बघा याच्यामध्ये आपण गरम मसाला वगैरे असं खूप जास्ती असे काही स्पाइसेस टाकलेले नाही आहेत, फक्त दालचिनी टाकलेली आहे आणि वेलची टाकलेली आहे। पण याचा जो मेन अरोमा आहे कबाबचा, तो आहे स्मोकचा, म्हणजे कोळशाचा, म्हणजे स्मोकी फ्लेवरचा हे कबाब आले पाहिजे, त्याच्यासाठी आपण कोळसा वापरणार आहोत। आणि मी एक काम करतो, इथे एक वाटी ठेवायची आहे, कुठली वाटी, स्टीलची पण चालेल। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जळता कोळसा घेतोय, कोळशावर टाकणार थोडे लवंग, वेलची आणि मस्त तूप, 1 चमचा तूप। आता मी याला झाकून ठेवणार आहे, एक 5-7 मिनिटं याला स्मोक द्यायचा आहे। याला ठेवून साधारणपणे 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत। आता याला आपण ओपन करूया। आहा, याच्यात टाकतोय आता कोथिंबीर, पुदिना। आता याला मिक्स करतोय। इथे मी आता गॅस लावलेला आहे, पॅन आपण गरम करतोय आणि याच्यावर टाकणार आहे मी थोडं घी। याला नीट मिक्स केल्यानंतर आता याचे कबाब बनवायचे, आपल्याला शॅलो फ्राय करायचे कबाब बनवून। याला आता आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। मजा येणार आहे। बस, रंग पण याला छान यायला लागलेला आहे। आणि आता स्लो फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं आहे, कच्चं राहायला नको तेवढं फक्त बघायचं आहे। त्याला गोल्डन रंग आल्यानंतर, छान आतलं शिजल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आणि सर्व करायचं आहे। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो?
अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.